माझं नाव श्वेता आहे। आमच्या वस्तीत एक मुका मुलगा राहत होता। गल्लीतील सर्व बायका त्याच्यावर प्रेम करत होत्या। मला नेहमी प्रश्न पडायचा की असं त्या मुलामध्ये काय आहे की गल्लीतील सर्व बायका त्याच्यासाठी वेड्या झाल्या। माझ्यासोबतच असंच काहीचं घडलं आणि माझं लग्न त्या मुक्या मुलाबरोबर झालं। लग्नाच्या रात्री तो मुका मुलगा माझ्या खोलीत आला तेव्हा त्याने एक दिवस मी माझ्या रूमचा दरवाजा बंद करून मोठमोठ्याने रडत होते। आईने माझ्या रडण्याचा आवाज ऐकला आणि ती दरवाजा वाजवू लागली। ती म्हणत होती, श्वेता बेटा दरवाजा उघड, मला तुझ्याशी बोलायचं आहे। खरं तर मला आईशी बोलण्याची अजिबातच इच्छा नव्हती, कारण माझी आई आणि भाऊ माझे लग्न माझ्यापेक्षा वयाने 15 वर्ष मोठा आणि 3 मुलांचा बाप असणाऱ्या व्यक्तीशी लावून देणार होते। मी 20 वर्षाची होते। माझ्या आईला व भावाला माझ्या लग्नाची खूप घाई झाली होती। मी त्यांची जबाबदारी नसून त्यांच्यावर एक ओझे आहे असं त्यांना वाटत होतं। त्यांना हे ओझे लवकरात लवकर उतरवायचे होते। मी या लग्नाला बिलकुल तयार नव्हते। मी आईला खूप वेळा समजावून सांगितलं होतं, पण आई काहीही ऐकून घेत नव्हती। ती पूर्णपणे माझ्या भावाची बाजू घेत होती। ती मला म्हणाली, मुलांच्या घरचे खूप श्रीमंत आहे, तो मुलगा तुझ्या भावाचा मित्र आहे, त्याची बायको 4 वर्षांनी एक रोड ॲक्सिडेंटमध्ये वारली, त्यांची 2 छोटी मुलं आहेत। खरं तर त्या मुलाचे त्याच्या बायकोबरोबर खूप प्रेम होते। त्याला हे लग्न फक्त त्याच्या मुलाला सांभाळण्यासाठी आई हवी होती म्हणून करायचे होते। माझ्या भावाचा व आईचा त्यांच्या संपत्तीवर डोळा होता। माझं लग्न त्या मुलासोबत करून दिल्यानंतर मी त्यांना त्यांची संपत्ती मिळवून देईल असं त्यांना वाटत होतं। मला त्यांची ही गोष्ट आवडत नव्हती। मला पैशाचा बिलकुलही मोह नव्हता। मला त्या मुलाबरोबर लग्नही करायचं नव्हतं, कारण माझ्या कॉलेजमध्ये आकाश नावाचा मुलगा होता। आम्ही दोघं लग्न करणार होतो, पण माझ्या भावाला आकाश पसंत नव्हता। आकाश व माझ्या नात्याबद्दल मी माझ्या आईला सर्व काही सांगितलं होतं। माझ्या भावाला माझं लग्न त्याच्या मित्रासोबत करून द्यायचं होतं, म्हणून तो आकाश व माझ्या नात्याच्या विरुद्ध होता। मी वैतागून माझ्या रूमचा दरवाजा बंद केला आणि स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला। आमच्या घरचा आरडाओरडा ऐकून गल्लीतील सर्व लोक जमा झाले। गल्लीतील लोकांसमोर खूप मोठा गोंधळ झाल्याने आईला खूप राग आला। आईने माझ्या जोरात कानाखाली मारली। तरी देखील मी तिला ओरडून सांगत होते, काहीही झालं तरी मी या लग्नाला कधीच तयार होणार नाही। मी लग्न करेल तर फक्त आकाशबरोबर। मी केलेल्या तमाशामुळे आई वैतागली आणि मला रागाने म्हणाली, आजच आकाशला घरी बोलावून घे, त्याच्यासोबत लग्न करून या घरातून निघून जा। तू आम्हाला सर्वांसमोर बेइज्जत केलं। तुला आमची कुठलीही गोष्ट ऐकायची नाही, आमचा आदर ठेवायचा नाही, तर आम्ही तुझं लग्न थाटामाटात करून देऊ शकत नाही। आज माझी मुलगी मेली असं मी समजेल। तुझी या घरातून पाठवणी केल्यानंतर पुन्हा या घराचं तोंडही कधी पाहू नकोस। आईने जेव्हा माझ्या भावाला मी या लग्नाला तयार नाही असं सांगितलं, तेव्हा तो म्हणाला, तुझ्या प्रियकराला लवकर बोलावून घे आणि आमच्या घरातून तुझं तोंड काळं कर। आजपासून तुझा आणि माझा काहीही संबंध नाही। मी मनात विचार केला, मुलींना स्वतःच्या आयुष्याचा निर्णय घेण्यात स्वातंत्र्य असायला हवं। मी आकाशला बोलावलं। माझ्या घरचे या लग्नाला तयार झाले आहे। काही दिवसानंतर आईचा आणि भावाचा राग आपोआप शांत होईल। आकाश आमच्या लग्नासाठी त्याच्या घरच्यांची परवानगी काढत होता। माझ्या भावाने त्याच्या मित्राला नकार कळवला। आज 4 दिवस झाले तरी आकाशने काहीही निरोप पाठवला नाही, म्हणून मी आकाशला फोन केला। फोन बंद होता। माझ्या मनात शंकेचं वादळ उठलं, आकाश मला फसवत तर नसेल ना? मला खूप अस्वस्थ वाटत होतं। आकाशने माझी फसवणूक केली तर मी माझ्या आईला आणि भावाला तोंड दाखवायच्या लायकीचीसुद्धा राहणार नाही। माझ्या प्रेमावर माझा पूर्ण विश्वास होता। आकाशचा फोन बंद असल्यामुळे मी त्याच्याशी बोलू शकत नव्हते। मला खूप भीती वाटत होती। मी आमच्या कॉलेजच्या मित्रांना फोन करून त्याची चौकशी करत होते, पण कोणालाच त्याच्याविषयी काही माहिती नव्हतं। एक दिवस मी आकाशच्या घरच्या फोनवर फोन केला। त्याच्या आईने माझा फोन उचलला। मी आकाशची चौकशी केल्यानंतर त्यांनी मला कोण आहे म्हणून विचारलं। मी श्वेता बोलते। माझं नाव ऐकून त्या म्हणाल्या, आकाश 2 दिवसापूर्वीच मुंबईला गेला। आज त्याची फ्लाईट होती। तो अमेरिकेला गेला। अमेरिकेला जाण्याबद्दल आकाश मला काहीही बोलला नव्हता। मी काकूला विचारलं, काही महत्त्वाचं काम होतं का? इतक्या अचानक तो अमेरिकेला का गेला? त्याचं बोलणं ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली। आकाश नोकरीच्या निमित्ताने अमेरिकेत गेला होता। आकाश माझ्याबरोबर खोटं बोलला। तो अमेरिकेला जाण्याची तयारी करत होता। मी समजत होते तो घरच्यांची लग्नाला परवानगी मिळवत आहे। त्याने मला खूप विश्वासात घेऊन सांगितलं होतं, माझ्या घरच्यांनी लग्नाला होकार दिला की मी लगेच तुझ्या घरी येईल, मग आपण लग्न करू। मी त्याच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला,
पण माझी खूप मोठी फसवणूक झाली होती. त्याला अमेरिकेला जायचे होते म्हणून तो मला टाळत होता. मी सुन्न झाले. आकाशने माझ्या प्रेमाची चेष्टा केली. मला माझ्या आईची व भावाची भीती वाटत होती. भावाने ठरवलेल्या लग्नाला मी नकार दिला होता. मी रात्रभर रडत होते. रडण्यापलीकडे माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय उरला नव्हता. माझ्या या प्रेम प्रकरणामुळे माझं शिक्षण बंद झालं. माझ्या भावाने माझं घराबाहेर पडणं बंद केलं होतं. मी आईला सर्व काही सांगणार होते. त्या अगोदर शेजारच्या काकूंनी आकाश अमेरिकेला गेल्याची बातमी आईला सांगितली. खरं तर आईसमोर जाऊन सगळं सांगण्याची माझ्यात हिंमत उरली नव्हती. मी आईकडे गेले. आईने कुठलाच विचार न करता माझ्या जोरात कानाखाली दिली आणि म्हणाली, त्या धोकेबाज मुलासाठी तू आमची इज्जत वेशीला टांगली. तुझे तोंड तर तू काळे केलेच आहे, पण मलाही जगात कुठे मानवर करून जगता येत नाही. गल्लीत गोंधळ करताना थोडाही विचार केला नाही. आता तुझ्यासाठी नवीन नाते शोधणेही अवघड होऊन बसले आहे. आकाश हा देश सोडून गेला ही बातमी जेव्हा तुझ्या भावाला समजेल तेव्हा पुन्हा एक वादळ उठेल. मी या लग्नाला खूप प्रयत्न करून त्याला तयार केलं होतं. आता मी त्याला काय उत्तर देऊ? हे सगळे ऐकून मला माझ्या भावाची खूप भीती वाटत होती, कारण माझा भाऊ आकाशचा आधीच तिरस्कार करत होता. संध्याकाळी भाऊ घरी आला. त्याला पाहून माझ्या हृदयाची धडधड वाढली. मी खूप घाबरले. आई म्हणाली, श्वेतासाठी आपण दुसरे स्थळ शोधू. आकाश हा देश सोडून पळून गेला आहे. आईचं बोलणं ऐकून भाऊ खूप चिडला व म्हणाला, मला पहिल्या दिवसापासून माहीत होतं तो चांगला मुलगा नाही, पण तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला नाही. मी पसंत केलेल्या मुलाशी लग्न केलं असतं तर ती खूप सुखी झाली असती, पण तुम्ही या गोष्टीला तयार झाल्या नाही. आता या गोष्टीशी माझा काहीही संबंध नाही. तिच्याशी माझं काहीही नातं नाही. आई खूप रडली. भाऊ माझ्याशी खूप दिवसापासून बोलत नव्हता. मी देवाकडे हात जोडून प्रार्थना करत होते, लवकर माझे लग्न जुळून आण. मी एका मुलावर मनापासून प्रेम केलं, पण या गोष्टीची मला खूप मोठी शिक्षा मिळाली होती. माझ्या या वागण्यामुळे नातेवाईकांमध्ये आणि गल्लीत आमची खूप बदनामी झाली. घरातील सगळेच टेन्शनमध्ये होते. एकमेकांशी कुणी बोलत नव्हतं. एक दिवस आमच्या घरी एक मुका मुलगा आला. तो जोरजोरात दरवाजा वाजवत होता. मी दरवाजा उघडला. तो हातवारे करून जेवण मागत होता. मी माझ्यासाठी ताट केलं होतं. ते जेवण मी त्या मुलाला दिलं. उपाशी माणसाला जेवण दिल्याने पुण्य मिळतं असं मी ऐकलं होतं. माझ्या या चांगल्या कामाचे देव मला निश्चितच चांगलं फळ देईल आणि माझ्या लग्नाचा योग जुळून येईल असं मला वाटत होतं. तो मुलगा खूप सुंदर आणि तरुण होता. मी त्याला म्हणाले, तू पण माझ्यासाठी देवाकडे प्रार्थना कर, म्हणजे माझी इच्छा पूर्ण होईल. तो मुलगा इशाऱ्याने खुणवत म्हणाला, मी पण तुझ्यासाठी देवाकडे प्रार्थना करेल. मी त्या मुलासोबत बोलत असताना समोरच्या गल्लीतील एक मुलगी भाजीवाल्याकडे भाजी घेण्यासाठी बाहेर आली. मी तिला माझ्या मनातील प्रत्येक गोष्ट सांगत होते. ती माझ्याकडे आली व म्हणाली, काय ग, काय करते? मी तिला म्हणाले, मोना, मी या गरीब मुक्या माणसाला देवाची प्रार्थना करायला लावत होते. अशा लोकांची प्रार्थना पूर्ण होते. मोनाला माझ्याबद्दल आणि आकाशबद्दल सर्व काही माहीत होतं. घरातील वातावरणाचा ही तिला अंदाजा होता. तिला माझा भाऊ खूप आवडत होता. तिला त्याच्यासोबत लग्न करायचं होतं. ती आमच्या घरी नेहमी येत जात होती, पण माझ्या आईसोबत तिचं काही पटत नव्हतं. माझ्या आईला ती आवडत नव्हती, म्हणून ती माझ्याजवळ येऊन बसत होती. काहीतरी निमित्त करून ती माझ्या भावाला बघण्यासाठी येत होती. तो मुका मुलगा निघून गेला. मोना मला म्हणाली, हा मुलगा प्रत्येक शनिवारी आपल्या गल्लीत येतो. आपल्या गल्लीतल्या खूप मुली त्याच्यावर फिदा आहेत. त्या जाणून बुजून त्याला भीक वाढण्यासाठी येतात. आम्ही दोघी बोलत होतो इतक्यात माझ्या भावाची गाडी आली. आम्हाला दोघींना दरवाजात बघून त्याला खूप राग आला. मी घरात निघून गेले. मोना भावाकडे बघत बघत तिच्या घरात गेली. माझा भाऊ माझ्या आईच्या खोलीत गेला. ते दोघं खूप हळू आवाजात बोलत होते. मी दरवाजात उभी राहून त्यांचं बोलणं ऐकत होतो, पण त्यांचा आवाज माझ्या कानापर्यंत पोहोचतच नव्हता. मला खूप आनंद झाला. मला खात्री होती माझा भाऊ आणि आई माझ्या लग्नाबद्दल चर्चा करत होते. मी मोनाच्या घरी गेले. मी तिच्या घरून जेव्हा माझ्या घरी येत होते तेव्हा तो मुका मुलगा शेजारच्या गल्लीत दिसला. त्याच्यासमोर 4 मुली बसल्या होत्या. मी पटकन माझ्या घरी आले. मला खात्री होती तो मुलगा माझ्या दारावर येईल. मी त्याची वाट पाहत होते. त्यांनी केलेली प्रार्थना फळाला आली असं मला वाटत होतं. तो माझ्या दारावर आला. मी त्याला 1000 रुपयाची नोट दिली. तो खुश झाला व माझ्यासाठी प्रार्थना करत निघून गेला. आता पुढे माझ्या जीवनात चांगल्या दिवसांची चाहूल लागली होती. 3 महिने झाले तो मुलगा आमच्या गल्लीत आला नव्हता. एक दिवस आई मला म्हणाली, त्यावेळी प्रेमात आंधळ होऊन इतक्या छान स्थळाला नकार दिला नसता तर आज सगळं छान चालू असतं.
आई माझ्यासोबत बोलत असतानाच माझा भाऊ घरी आला. त्याच्या हातात लाल रंगाची साडी आणि मिठाईचा बॉक्स होता. तो आईला म्हणाला, आई, पटकन श्वेताला तयार कर. हे कपडे घाला आणि तयार व्हा. मी मुलगा पाहिला आहे. आई म्हणाली, बरं बेटा, मी तिला लगेच तयार करते. मी देवाची खूप खूप आभारी आहे, त्या मुलाने लग्नाला होकार दिला. आई मला म्हणाली, बेटा हे घे, पटकन घाल. मी काहीच बोलू शकले नाही. माझं लग्न कोणासोबत होणार आहे हे देखील मला माहीत नव्हतं. ते विचारण्याचा अधिकारही मी गमावला होता. माझं लग्न एकदम साध्या पद्धतीनं ठरवलं. लग्नाला कोणीही नातेवाईक नव्हतं. माझी आई आणि भाऊ दोघेही आलेल्या पाहुण्यांची व्यवस्था ठेवत होते. लग्नाला सगळे 10च लोक होते. त्यांचा चहा नाश्ता झाल्यानंतर माझी आई मला घेऊन गेली. मी एकदाही नजर वर करून मुलगा कोण आहे ते पाहिलं नाही. माझी आई आणि भाऊ खूप खुश होते. मला वाटत होतं की पहिल्यापेक्षाही चांगलं स्थळ आलं आहे. त्यामुळे माझा भाऊ आणि आई खूप आनंदी आहे. सगळी तयारी झाली होती. सगळेजण गुरुची वाट पाहत होते. मला आकाशची खूप आठवण आली. त्याने मला फसवलं होतं, पण मी त्याच्यावर मनापासून प्रेम केलं होतं. माझं लग्न आकाशबरोबर झालं असतं तर मी स्वतःला खूप नशीबवान समजलं असतं. माझ्या मनात विचार चालू होते तेवढ्यात गुरु आले आणि माझं लग्न पार पडलं. मला ते घर सोडताना खूप वाईट वाटलं. माझ्यामुळे माझ्या आईला आणि भावाला खूप त्रास झाला. मी आईच्या गळ्यात पडून रडू लागले. तेव्हा आई मला म्हणाली, बाळा, मला माफ कर. मी तुझ्याबरोबर खूप चुकीचं वागले. मी म्हणाले, आई, माफी तर मी मागायला हवी. माझ्यामुळे तुला खूप बदनामी सहन करावी लागली. मी माझ्या भावाकडे गेले व म्हणाले, भैया, माझ्यामुळे तुला खूप त्रास झाला. प्लीज मला माफ कर. माझा भाऊ काहीही बोलला नाही. त्याने मला माझ्या नवऱ्याच्या गाडीत बसून दिलं. खरं तर गाडी कुठे चालली होती मला काही माहीत नव्हतं. गाडी एकदम सुनसान जागेवर जाऊन थांबली. मी विचार करत होते, गाडी इथे का थांबली असेल. तेवढ्यात काही लोक गाडी जवळ आले. माझा नवरा गाडीतून खाली उतरला. काही न बोलताच त्याने गाडीचा दरवाजा उघडला. मी गाडीतून खाली उतरले. तो मला एका झोपडीत घेऊन गेला. ते एक छोटंसं घर होतं. ते घर पाहून माझ्या पायाखालची जमीन सरकली. माझ्या आईला व भावाला मी जड झाले होते, म्हणून त्यांनी वैतागून माझ्यासाठी असं घर शोधलं. मी माझ्या नशिबावर रडत होते. त्या झोपडीत इतका अंधार होता की मला तिथे काहीच दिसत नव्हतं. माझ्या नवऱ्याने माचीस घेतली आणि मेणबत्ती पेटवली. मेणबत्ती पेटताच खोलीत थोडा प्रकाश पडला. मुलाचा चेहरा पाहून मला धक्का बसला, कारण तो आमच्या गल्लीत येणारा मुका मुलगा होता. त्याने इशाऱ्याने मला सांगितलं, मी तुझा नवरा आहे. त्याने एक पेपर घेतला आणि त्याच्यावर लिहिलं, ज्या दिवशी तू मला प्रार्थना करायला लावली त्या दिवशी तुझ्या भावाने आपल्याला पाहिलं होतं. त्याला वाटलं मी तुझा प्रियकर आहे. मी रूप बदलून तुला भेटायला आलो आहे. त्या दिवशी तुझ्या भावाने मला खूप मारलं. मी त्याला खूप समजावण्याचा प्रयत्न केला. मी तुझा प्रियकर नाही, पण तो माझी एकही गोष्ट ऐकून घेत नव्हता. मला धमकी दिली, तू माझ्या बहिणीसोबत लग्न केले नाहीस तर मी तुम्हाला दोघांनाही मारून टाकेल. मी तुझा जीव वाचवण्यासाठी तुझ्याशी लग्न केलं आहे. त्याचं बोलणं ऐकून मी त्याचे आभार मानले. माझा जीव वाचवण्यासाठी त्याने माझ्याशी लग्न केलं. हेच माझ्यासाठी खूप होतं. मी त्याला माझं सर्वस्व मानलं आणि त्याच्यासोबत आनंदाने राहत होते. पण मी मनात एक निश्चय केला होता की मी माझ्या भावाच्या आणि आईच्या घरी परत कधीही जाणार नाही. काही दिवसानंतर माझी आई आणि भाऊ मला भेटायला माझ्या घरी आले. मला झोपडीत पाहून माझ्या आईच्या आणि भावाच्या डोळ्यात पाणी आलं. आई म्हणाली, मला माहीत नव्हतं तुझ्या भावाने तुझं लग्न कोणासोबत ठरवलं. तू इतक्या छोट्या घरात कसं राहणार. मला माझी चूक कळाली. मी तुला आता इथे एक क्षणभरही राहू देणार नाही. चल आमच्यासोबत. आईचे शब्द ऐकून मला भरून आलं. मी आईला म्हणाले, आता हेच माझं घर आहे. ते सोडून मी कुठेही जाणार नाही. ज्या घरात माझ्या शब्दांवर कुणीही विश्वास ठेवला नाही त्या घरात मला परत यायचं नाही. आई आणि माझा भाऊ निघून गेले. माझ्या नवऱ्याला खूप आनंद झाला. तू माझ्या गरिबी संसारात खूप खुश आहे हे ऐकून मला खूप आनंद झाला. माझा नवरा मजदुरीचं काम करून मला खूप खुश ठेवत होता. एक दिवस तो कामावर गेला होता तेव्हा घराबाहेर एक भिकारी आला. त्याला वाढण्यासाठी माझ्याकडे काहीही नव्हतं. त्याला रिकाम्या हाताने पाठवायचे नाही म्हणून मी एक चपाती त्याला वाढली. मी जेव्हा घरातून बाहेर आले तेव्हा त्या भिकाऱ्याला पाहून आश्चर्यचकित झाले. तो आकाश होता. मला पाहून तो खूप रडू लागला. माझी माफी मागू लागला. ज्या दिवसापासून मी तुला फसवलं
त्या दिवसापासून माझी उलटी गिनती चालू झाली आहे. मी तुझा गुन्हेगार आहे, मला माफ कर. मी त्याला माफ केलं नाही. घराचा दरवाजा लावून घेतला. आकाश म्हणाला, जोपर्यंत तू मला माफ करत नाही तोपर्यंत मी इथून हलणार नाही. मला त्याचे तोंड देखील पाहण्याची इच्छा नव्हती. तो दारात बसलेला असताना माझा नवरा घरी आला. त्याने माझ्या नवऱ्याला सर्व काही सांगितलं. माझ्या नवऱ्याने त्याला घरात आणलं आणि मला त्याला माफ करायला सांगितलं. माझा नवरा मला म्हणाला, आकाशने तुला फसवलं नसतं तर आपण दोघे एकत्र आलो नसतो. मी नवऱ्याचं ऐकून आकाशला माफ केलं. आकाश तिथून निघून गेला. मी माझ्या नवऱ्याबरोबर एका झोपडीत सुखाने आनंदात राहत होते. माझं घर छोटं होतं पण त्यात सुख होतं. मित्र आणि मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मॉरल स्टोरीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.